नमस्कार मैत्रिणींनो. हळद असली कुंकू असलं ह्या मालिकेमध्ये ना आता बाळजाबाईने पूर्ण प्लॅन केलेला आहे की कृष्णाला या घरातून बाहेर काढायचं. पण कृष्णा ही काय बाळजाबाईचं ऐकणारी नाही आहे. तर चला यांचा प्लॅन नक्की काय आहे जाणून घेऊया. तरी ते आता बाळजाबाईने कृष्णाला म्हणते की अगं दुष्यंतला ना रूममध्ये धूळ झालेली अजिबात आवडत नाही. त्याला धुळीची खूप ॲलर्जी आहे. तू आजच्या आज हे रूम साफ करून घे. तर कृष्ण आता मस्त अशी रूम साफ करत असते की तिला वाटत असतं की दुष्यंतला कसला त्रास व्हायला नको आहे. आणि तिने सगळा पसारा बेडरूममध्ये काढलेला असतो आणि तेवढ्या तिथे लगेच बाळजाबाई येते आणि म्हणते, बघ कृष्णा, तुझी जी लायकी ना मी तुला दाखवून दिली. तुझी लायकी हीच आहे की तू असले घरातले कामं करावं. तर कृष्णा लगेच उठून उभी राहते आणि म्हणते, बाळजाबाई यात मला कसलीही लाज वाटत नाही, कारण मी या घरातील लक्ष्मी आहे. तर एकदा बाळजाबाई म्हणते, तू आणि ह्या घरातली लक्ष्मी हळ. तर लगेच कृष्णा म्हणते, आहो थोरले सरकार जे आहेत ना ते मला या घरची लक्ष्मी म्हणतात. तुम्हाला माहिती ना, मग या घराची खरी लक्ष्मी मीच आहे, कारण त्यांनी मला लक्ष्मीचा मान दिला आहे. हे ऐकल्यावरती बाळजाबाईला खूप राग. लगेच बाळजाबाई मनातल्या मनात शपथ घेते की काही झालं ना कृष्णा, मी तुला या घरातून हकलल्याशिवाय तर राहणारच नाही. आणि तिथून बाळजाबाई निघून जाते. कृष्णा परत आपलं साफसफाईचं काम चालू करते. पण तेवढ्यात दुष्यंत तिथे येतो आणि म्हणतो, हे काय करतोय, घरातली माणसं नाही की साफसफाई करायला. तर कृष्णामध्ये काय झालं, आपलीच रूम आहे आणि आपल्या रूममधली साफसफाई आपण केलं तर काय झालं. लगेच दुष्यंत म्हणतो, तू हे कामं अजिबात करायचं नाही, जर खाली उतर. पण कृष्णा काही साफसफाई सोडायला तयार नसते आणि खुर्चीवरून उतरायलाही तयार नसते. तेवढ्यात कृष्णाचा अचानक पाय घसरतो आणि कृष्णा ही दुष्यंतच्या गळ्यामध्ये पडते आणि दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्यात परत बाळजाबाई त्यांच्या रूममध्ये येते आणि ती दरवाजातून बघते की कृष्णा ही दुष्यंतच्या हातामध्ये आहे म्हणून. तर तिला खूप राग येतो. ती म्हणते, कृष्णे काय करते तू. तर ती म्हणे, काही नाही, माझा नवरा आणि आम्ही दोघं आमच्या रूममध्ये आहो. हे ऐकल्यावरती येतं इथं बाळजाबाईला खूप राग येतो आणि ती तिथून निघून जाते. तर कृष्णाने बाळजाबाईला चांगलाच इंगा दाखवलेला असतो. पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.